जान्हवी. अरे छोटी आई, कॅन आय सिट? यू मे सिट. थँक यू. आय वॉन्ट टू लर्न इंग्रजी. ओके. नो, टीच मी. माय प्लेजर. काय होतंय माहितीये का, हे आलेत ना आता घरी. मध्येच मराठी कशाला, इंग्लिश मध्येच बोला. ओके. काय होतंय माहितीये का, व्हॉट हॅपन यू नो, हे कम. नाही नाही जान्हवी, पुढचं खूप मोठं आहे अगं. छोटी आई तुम्हाला जमेल, प्रयत्न करा बघू. नाही, खरंच नाही जमणार. छोटी आई. जान्हवी, एखाद्या लहान मुलाला पायऱ्या चढायला किंवा उतरायला शिकवायचं असेल ना, तर पहिल्या पायरीपासून सुरुवात करतात ना. एकदम नेऊन 10व्या पायरीवर कुणी उभं नाही करत त्याला. पटलं. आपण अगदी पहिल्या पायरीपासून सुरुवात करूया, ठीक आहे? हा. पण तुम्ही आपणहून सुरुवात करताय ना, इथेच सगळं जमलंय तुम्हाला. वेल बिगन इज हाफ डन. हो ना. हे आलेत ना आता घरी, तर ना अचानक मला सगळं आठवायला लागलंय. म्हणजे मधल्या काळात ना मी इंग्रजी शिकायला घेतलं होतं, हेच विसरून गेले होते. पण आता मला पुन्हा इंग्रजी शिकावंसं वाटतंय. पण म्हणजे मनातली टेन्शन्स गेली आणि आठवलं, हो ना? हा. आणि आणि हे सगळं फक्त तुमच्या दोघांमुळे झालंय. तुझे आणि श्रीचे आभार कसे मानायचे ना जान्हवी, हेच कळत नाहीये मला. अरे बापरे, आभार वगैरे नका मानू. तुम्ही खूप मनापासून आणि खूप छान इंग्रजी शिका. माझ्या मनाला बरं वाटेल. तू शिकवशील ना पण मला? एका अटीवर. कुठल्या? स्वतःला सतत सांगायचं, माझी स्मरणशक्ती उत्तम आहे. मी जसं सगळ्यांसमोर म्हटलं ना की माझी स्मरणशक्ती उत्तम आहे, तर वेड्या म्हणतील मला. मग सगळ्यांना नाही सांगायचं, फक्त स्वतःला सांगायचं. छोटी आई, तुम्हाला तो हत्तीचा खेळ आठवतोय आपण खेळायचो? तेव्हा आपण काय म्हणालो होतो, जे व्हायला हवंय आपण फक्त त्याचा विचार करायचा, म्हणजे तसंच होतं. इथेही तसंच आहे. तुम्हाला लक्षात राहावं असं वाटतंय ना, मग तसाच विचार करा. छोटी आई, आपलं मन ना खूप गंमतशीर असतं. पण तसं जर असतं ना, तर मग माझ्या सगळ्याच इच्छा पूर्ण झाल्या असत्या ना. पण नुसती इच्छा मनात धरून काहीच होत नाही ना छोटी आई, त्याचा पाठपुरावा करावा लागतो की नाही? आता काकांच्या बाबतीत, ते घरी परत यावेत अशी फक्त इच्छा केलीत तुम्ही, त्यापुढे जाऊन प्रयत्नही केलेत ना? बरं मग सांग, कधीपासून सुरू करूया आपली शिकवणी? आता लगेच? बरं मला सांगा, तुम्हाला काय काय येतं? छोटी छोटी वाक्य येतात. म्हणजे अगदीच इंदू वहिनी इतकं कच्चं नाहीये माझं इंग्रजी, पण खूप मोठी मोठी वाक्य आली ना की मग पंचायत होते बाई. मग आपण छोट्या छोट्या वाक्यांपासून सुरुवात करूया. सगळ्यात आधी वही उघडा आणि पहिल्या पानावर सगळ्यात वरती मी सांगते ते वाक्य लिहा. सांग. आय रिमेंबर. REMEMBER. Remember. Everything. Everything. I remember everything. ती जान्हवीच्या खोलीत वही पेन घेऊन गेली ना, तेव्हाच मला शंका आली की काहीतरी कट शिजतोय. कट? आई हसू नका ना. ती जर भडाभडा इंग्रजी शिकली तर मग माझं कसं होणार? पण तिच्या इंग्रजी शिकण्याचा तुझ्याशी काय संबंध? तिला येईल ना फाडफाड इंग्रजी बोलता. येऊ दे की मग. तू काय एवढी अस्वस्थ होतीयस? अहो आई, असं काय करताय? ती स्पर्धा जिंकेल ना. आता मुद्द्यावर आलीस. कुठे अडतंय सांगू का? तू स्पर्धेसाठी शिकतेस, ज्ञानासाठी नाही. पण आई, आता स्पर्धा म्हटली की ती जिंकाविषयी वाटणारच की नाही? हा, बरोबर आहे की नाही? नाही, ते बरोबर आहे, पण तो पुढचा मुद्दा झाला. आधी ज्ञान मिळवणं महत्वाचं. मन लावून शिकलीस तर स्पर्धा आपोआप जिंकशील. तसंही आई,
शरयूला माझ्यापेक्षा जरा बरं इंग्रजी येतं. असू दे की मग, त्यांनी काय फरक पडतोय. तू थोडी जास्त मेहनत घे आणि स्पर्धा घरातल्याच माणसांची आहे ना. कुणीही जिंकलं तरी फायदा दोघींचाच होणार आहे. बाहेरच्या कुणाला थोडंच दाखवायला जाणार होतं पण. हा, बाहेरच्या कोणाला थोडीच दाखवायचं आपल्या. नाही नाही, बाहेरच्यानच दाखवायचं आपल्याला. हो, बाहेरच्यानाच. कुणाला? त्या मॉल मधल्या मुली. त्यांचं काय एवढं घेऊन बसलीस तू? असं कसं आई? वस्तू आपण विकत घेणार, पैसे आपण देणार, आणि त्या मॉल मधल्या ओठ रंगवलेल्या पोरी आपल्या समोर असं फाड फाड इंग्रजी बोलतात. आत्मविश्वास जातो ना त्यांच्या समोर. हे बरोबर आहे, मात्र आत्मविश्वास जातो. म्हणून मला शिकायचंय. ते गोरे लोक कसे इंग्रजी बोलतात, म्हणजे ना, समजा आपल्याला समोरचा माणूस काय बोलतोय हे कळत नसेल ना, तर मी त्यांच्या असं ओठांकडे बघते. त्यांच्या ओठांच्या हालचालीवरून ना कळतं आपल्याला की ते काय बोलतायत. पण हे गोरे लोक काय बोलतात ते काहीच कळत नाही. म्हणजे कसं, ओ माय गॉड, असं असं बोलतात. मग कसं कळणार? आई हसलात परत. कशी करते? पण असंच बोलतात बघा ना. जान्हवी, आज भात कमी पडला का ग? नाही, असं का वाटलं? अगं नाही, म्हणजे इतक्या वर्षांनी आलेत ना ते, तर त्यांना काय आवडेल काय नाही अंदाजच येत नाही ना. म्हणजे भाजी आवडली तर त्याच्याबरोबर पोळी खातील का भात खातील वगैरे कळत नाही ग. टेन्शन येतं मग. आई, नका इतकं टेन्शन घेऊ, आणि होईल सवय हळूहळू. हो, तेही खरंच आहे म्हणा. अरे काका, काही हवंय का तुम्हाला? नाही नाही नाही, मला काही नकोय. काय करावं कळत नव्हतं, म्हणलं. भाऊजी, आराम करा ना तुम्ही. आराम मस्त करतोय अगं वहिनी. बरं, मी तुम्हाला मस्त चहा करून देऊ? नाही नाही बसा. नाही, नको नको नको. मी इथे थांबलो तर चालेल ना? म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर सांगा स्पष्ट. नाही, बसा ना. खरंच बसा, आपण छान गप्पा मारूया. चालेल का? मी मदत करू तुम्हाला? स्वयंपाकात मदत? तुला एवढं घाबरायला काय झालं वहिनी? पूर्वी मीच तुला मदत करायचो, आठवतोय ना? हो हो, पण आता इतकी वर्ष झाली, मला वाटलं. आणि आता सुद्धा गेले कित्येक वर्ष माझा मीच करतोय स्वयंपाक. मुगाच्या डाळीची खिचडी तर माझ्या इतकी अप्रतिम जगात कोणी बनवत नसेल असं मला वाटतं. गंमत राहू दे, पण खरंच तुम्हाला काही मदत हवी असेल स्वयंपाकात तर प्लीज सांगा मला नक्की. एका अटीवर. अट? तुम्ही मला तुमच्यासारख्याच कुकीज बनवायला शिकवायच्यात, तरच तुम्हाला स्वयंपाकघरात येऊ देऊ. आई, तुम्हाला माहितीये काका इतके मस्त कुकीज करतात, अप्रतिम. हो बाई, खरंच? नाही नाही, ठीक, म्हणजे ही उगाचच कौतुक करून सांगते जास्त. नाही काका, मला खरंच आवडल्या होत्या, आणि मी तुम्हाला सांगितलंय, जर तुम्ही कुकीज करायला शिकवल्या तर मग किचन इज ऑल युअर्स. ओके ओके, प्रॉमिस. हा भाऊजी, आम्हालाही कुकीज खायला आवडतील ना. करा नक्की. मावशी, काय गप्पा चालल्या देवाशी? काही नाही. तू लवकर कसा रे? असंच. बरं झालं लवकर आलास. बरं, येऊ? येतो काय? नमस्कार कर की. करतो करतो करतो. झाला. आता देवाला नमस्कार करून झालाय, याच्यानंतर तुम्हाला पाढे म्हणायला सांगणार आहेस का? मुलांनो, देवासमोर हात जोडा, शुभं करोती म्हणा, पाढे म्हणा. फाजीलपणा करू नकोस. हे सगळं शिकवलं ना, म्हणूनच आज गोखले गृहउद्योगाचा हिशोब नीट व्यवस्थित सांभाळतोय. मान्य आहे, मान्य आहे. माग, देवाजवळ काहीतरी माग.
देवा, काकाला या घरात लवकरात लवकर रुळायला मदत कर. काय हो, शतपावली करताय? चला मग मी पण येते तुमच्या बरोबर. का बाहेर जाऊया जरा मोकळ्या हवेत? नाही नको. चला ना, तसं इथे खूप उकडतंय आणि हल्ली तुम्ही असताना बरोबर तर 2 घास जास्तच खातीये मी. नाही, बाहेर नको. काय झालं? कंटाळा आलाय? नाही नाही. मग अवघडल्यासारखं होतंय. कशामुळे? सगळेच खूप चांगलं वागतायत माझ्याशी. अहो, मग वागणारच. अगं पण सगळेच माझ्या आवडीप्रमाणे माझ्या मनासारखं करतायत. चांगलंय की मग. छान आहे ना. मला सवय नाहीये शरा. सगळं खूप बदलल्यासारखं वाटतंय. असं वाटतंय की सगळेजण मला आवडून घेत आहेत. असं काहीही नाहीये. उगाच ना आता नसत्या शंका नका आणू मनात. मला अपेक्षाच नव्हती की सगळे इतक्या लवकर मला ऍक्सेप्ट करतील. इथे सगळेच फार प्रेमाने वागतायत, प्रेमाने करतायत सगळं. मग करून घ्या माझ्यासाठी. मला इतकी वर्ष असंच वाटत होतं की सगळेजण तुमचं कौतुक करतायत, तुमच्याशी प्रेमाने वागतायत. असंच व्हावं. आणि आता होतंय ना माझ्या मनासारखं. पण तुम्ही ना नसत्या शंका मनात आणून उगाच अस्वस्थ नका हो. हा बरं, ठीक आहे ठीक आहे. का बोललात मग असं? ठीक आहे, चुकलं शरा. ऐक, तुला खूप आनंद होईल अशी एक गोष्ट सांगू. इथे आल्यापासून मला एकदाही तिची आठवण नाही आली, तुझ्या सवतीची. खरंच? खरंच इच्छाच नाही झाली. म्हणून अस्वस्थ वाटतंय का? तरी म्हणलं अजून टोमणा कसा नाही मारलास तू. नाही पण शरा, असं दिवसेंदिवस नाही राहता येणार मला. काही काम न करता असंच, म्हणजे रिकामा बसलो ना तर भलते सलते विचार येत राहतील मनात. श्रीच्या डोक्यावर अजून भार टाकतोय मी, असं सतत वाटत राहील मला. आणि हे खरं कारण आहे, मी अस्वस्थ आहे त्याचं. मग काम करा ना काहीतरी. हो पण काय? इथे राहत असताना बाहेर जाऊन नोकरी करणंही बरं वाटत नाही. आईचं, श्रीचं स्टेटस आहे, त्याला धक्का लागता कामा नये. शिवाय आता घरात कुकीज बनवून बेकऱ्यांना सप्लाय करणं सुद्धा अवघडच वाटतंय. म्हणजे नाही म्हटलं तरी आपलं किचन सतत गजबजलेलं असतं. बरं, पण मग तुमच्या डोक्यात काय आहे? तुम्हाला दुसरा कुठला उद्योग करायचा आहे का? दुसरं कुठे काही मला येतं शरा. पण मी काय म्हणते, नाही केलं थोडे दिवस काम तर काय हरकत आहे? जरा आराम करा ना. त्यानं काय होईल एवढं? पैसे मिळणार नाहीत, स्वाभिमान दुखावला जाईल. कांता घरी परत आला आणि रिकाम टेकड्यासारखा बसून राहिला असं कोणीच म्हणता कामा नये. शरा, मला खूप चांगलं काम करून खूप पैसे कमवायचे. तुझे घालवलेले सगळे दागिने परत मिळवायचे. खूप वर्ष वाया घालवली मी शरा. आता खूप काहीतरी चांगलं काम करायचंय ग, खरंच. हा म्हणजे थोड्याफार प्रमाणात ऑकवर्ड आहेत सगळे, पण एकंदरीत बरं चाललंय. चला, म्हणजे कोणाचा विरोध तर नाहीये ना? छे छे, उलट सगळे खूप आनंदात आहेत. काका सुद्धा? खरं सांगू तर त्यांचा अंदाज नाही बांधता येते अजून. म्हणजे ना ते तितकेसे रिलॅक्स नाही आहेत रे घरात.
पण हळूहळू रुळतील. आणि छोटी आई, छोटी आई विचारू नकोस, त्या तर बदलूनच गेल्यात. म्हणजे ना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान आहे, शांत वाटतायत, छान वाटतंय. वा, छोटी आई आनंदात आहे ना, म्हणजे काकाला घरी आणण्याचा एफर्ट वॉज वर्थ इट. 100%. त्यांचं विसरणं आहे ना, हा एक सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. आता ते आनंदात आहेत ना, मग बघ त्यांचा विसराळूपणा सुद्धा कमी होईल. जान्हवी, आयुष्यात आपल्या हातून काहीतरी चांगलं घडतंय असं वाटतंय. अरे वा, तू असं म्हणालास ना, मग बास, मला आता काहीच नकोय. आपण सेलिब्रेट केलं पाहिजे. अरे मग करूयात ना, लगेच सेलिब्रेट करूया. काय करूया सांग? खरंच? अगं मग त्यात खोटं बोलण्यासारखं काय? तू त्या दिवशी कसं फॅमिली डे प्लॅन केला होतास तसं कर ना काहीतरी. म्हणजे मीच ठरवायचंय का? अगं तुला चांगलं जमतं म्हणून म्हणतोय, कर ना काहीतरी. बरं, काय करूया आपण? आयडिया, एक पिकनिकला जाऊया. दोघच? मग सगळ्यांना कशी मजा येईल श्री, सगळे जाऊया. अरे हो, बरं ठीक आहे, यावेळी जाऊ आपण सगळे. पण बरं, पुढच्या वेळी दोघेच जाऊया. नाही नाही, खरंच सगळे जाऊ, म्हणजे काकाच्या दृष्टीने फार महत्वाचं असेल. खरंय. कुठे जाऊया? आपण नेटवर वन डे ट्रिपचे लोकेशन सर्च करूया. यस. आई, रुमाल दिसत नाही, रुमाल दे ना प्लीज. आणते. आणखीन काय काय सेवा करू? आता रुमालच मागितला ना मी, आणि नसेल जमत तर डबाही नको देऊस मला. खाईन बाहेर काहीतरी. हो, आला मोठा बाहेर खाणारा. काही बाहेर खायची गरज नाहीये, कळलं ना? बाहेरचं खाल्ल्यानंतर आजारपण वाढतील आणि डॉक्टरचं बिल मात्र वाढेल. आणि मी एवढी मेहनत करतेच आहे ना, 80 तिथे 85. मला रात्री यायला उशीर होईल. का रे? मला एक सांग, तू दिवसभर एवढा राब राब राबतोस, काय मिळतं रे त्यातून? हा, या तुझ्या दमड्यांमधनं आपल्या घराचं विजेचं बिल आणि गॅसचं बिल तेवढं भरता येईल. पण बेकार राहण्यापेक्षा हे बरं आहे ना आई. अरे मग दुसरी कुठली तरी नोकरी शोध ना. दुसरी नोकरी ही एकमेव होतानाच किती चपला झिजवायला लागल्या माझं मलाच माहित. घरात चालून आलेल्या संधीला लाथाडायचं आणि मग टिपा गाळत बसायची. मी कशाला लाथाडले? त्या अनिल आपटेने तुला एक धंद्याची संधी दिली होती की नाही? मग का नाही घेतलीस तू ती? आई, ती संधी मी घेतली नाही असं काहीही झालेलं नाहीये. मग काय स्वप्नात धंदा सुरू केलायस का? आम्हाला नाही दिसत तो? आई, तुला माहिती आहे ना त्या फायनान्सरचा प्रॉब्लेम झालाय. अरे मग त्या फायनान्सर की कोण, त्याला काही ते सांगायचं ना की काही पैसे ऍडव्हान्स दे म्हणून. आई, तुला काही माहित नाही, तू प्लीज नको बोलू या सगळ्यात. अरे मग काय कळणार आहे मी दुसरं? आणि इतका घसा सुकवून बोलते तरी त्याचा काही परिणाम दिसतोय का? आपली स्वप्नच मुळी छोटी. धंदा करण्याचं स्वप्न कसं पेलवणार आपल्याला, नाही का? निघू मी? घ्या. प्रश्नांची उत्तरं देता आली नाही की तोंड काळं करायचं आणि मग एकदम रात्री उगवायचं. त्यापेक्षा एक काम कर ना, घरातच थांब आणि मला घर कामात तरी मदत कर. हा इतक्या कमी पगारावर नोकरी करतो. जानूलाही आवडणार नाही. तिच्या कानावर घालायला पाहिजे. जान्हवी, हे घे चटणी तयार. हो, मीही अगदी शेवटचं थालीपीठ परततेय. तेही तयार. म्हणजे आता आपण सगळ्यांना बोलवूया, लगेच गरम गरम खातील. चालेल. दाण्याची चटणी जरा कमी केली आम्ही. हो चालेल. समोर दिसली की खातात ग बस आणि मग पित्त होतं. वाटली तर आयत्या वेळी करता येईल. छोटी आई, काय ग? काकांना साबुदाण्याची थालीपीठ आवडतात ना? आवडतात ग बाई, घरचं आहे ना, मग साधं असेल तरी आवडतं त्याला. वा, छान, मस्त. हे सगळं तयार आहे. आता आणखीन काही पुढे करायचं असेल तर मला. छान दिसताय, खूप प्रसन्न दिसताय. अगं छोटी आई, काका खुश आहेत ना? बरं तसे. हो, पण थोडा वेळ लागेल अजून. मी तेच म्हटलं त्यांना. पण काय सांगू होतं तुला, त्यांच्या मनात असे काहीतरी भलते चलते विचार येतात ना. विचार?
पण त्यांच्या मनातला तर सगळ्यात मोठा विचार दूर झालाय. घरी आलेत ते. मी तेच समजावलं, पण ना त्यांना असं वाटतंय की आता इथे घरी आलोय मी, पण आता ह्याच्या पुढे काय, असं ना नुसतं रिकामं बसणं जमत नाहीये त्यांना. स्वतः पुरतं का होईना आपण काहीतरी काम करायचंय ना. आता इथे आल्यावर अचानक रिकामपणा आलाय. हो, पण अजून अगदी 1-2 दिवस होत आहेत ना त्यांना येऊन. अगं हो, मी पण हेच समजावलं त्यांना, पण त्यांना असं वाटतंय की नुसतं इथे असं बसून राहिलो ना तर श्रीवर भार होईल. आणि आता इथे राहायला आलेत तर नोकरी तरी कशी करणार. त्यानं विहानानं मनापासून काहीतरी काम करायचं. आणि तुला गंमत माहितीये, हे मला काय म्हणाले, हे मला म्हणाले की शरा, तुझे गेलेले सगळे दागिने मला तुला परत मिळवून द्यायचे. छोटी आई, तुमचे सगळे दागिने ते नक्की परत मिळवतील आणि ह्या घरात परत आणतील. दागिन्यांचं एवढं काही नाहीये ग मला. ते म्हणाले ना, ह्यातच मला सगळं मिळालं. त्यांच्या नुसत्या शब्दाने मी खुश झाले. फक्त आता त्यांची अस्वस्थता कशी कमी करायची हे लक्षात येत नाहीये माझ्या. अरे वा, मस्त खमंग वास येतोय. साबुदाण्याचं थालीपीठ बरोबर. बरोबर. या ना, बसा. गरम गरम आहे तोपर्यंत पटकन खाऊन घ्या. नाही नाही, नको नको. हे असं बसून नुसतं खात राहिलो ना तर जाड होईन मी. झालं सुरू लगेच यांचं. मग कधी करायच्या कुकीज? तुम्ही म्हणाल तेव्हा कधीही करूया. आत्ता लगेच. मला सांग, घरात ब्राऊन शुगर आहे? ब्राऊन शुगर नाहीये, आणावी लागेल. बर, आपण एगलेस करणार ना? हो हो,